तर अशाच प्रकारे सरकारकडून आता साठेबाजी होतीये की नाही याची तपासणी केली जाते। डीमार्ट मध्ये देखील आता ही तपासणी सध्या सुरू जे आहे करण्यात की आलेली आहे। पथक सोलापूरचं पोहोचलेलं जे आहे आहे तिथं। पथक आहे, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचं जे पथक आहे ते सोलापुरातील डीमार्ट मध्ये जे आहे ते दाखल झालेलं आहे की साखरेचा घोडे बाजार जो आहे तो थांबवण्यासाठी सोलापुरात जे आहेत सोलापूर जिल्हाभरात 15 पथक जे आहेत ते नेमण्यात आलेले आहेत। आणि सध्याचं हे सोलापुरातलं जे पथक आहे हे सोलापुरातील डीमार्ट या परिसरात जे आहे ते दाखल झालेलं आहे की साखर जी आहे की कितपत स्टोअर केलेली आहे किंवा या साखर किती प्रमाणात स्टोअर केलेली आहे अशांची जी पाहणी आहे हे सोलापुरात सध्या पथकामार्फत जी आहे ती पाहणी केली जाते। आणि याच संदर्भात पुरवठा अधिकाऱ्यांशी देखील आपण जो आहे तो संवाद साधला की सोलापूर जिल्हाभरात असे एकूण 15 पथकं जी आहेत ते तैनात केलेले आहेत। आणि जिल्ह्यातील ठिकठिकाणी जे आहेत की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे की साखर विकली जाते किंवा जे डिस्ट्रीब्युटर आहेत किंवा जे व्यापारी आहेत अशा ठिकाणी जे आहे ती साखर स्टोअर केली गेली आहे का, साखरेचा घोडे बाजार होतोय का, या सर्व बाबतीत जे आहे ते पथकं आता जे आहेत ते तैनात झालेले आहेत। आणि सध्या सोलापुरातील या डीमार्ट परिसरामध्ये जे आहे ते पथक जे आहे ते दाखल झालेलं आहे आणि तपासणी जी आहे या डीमार्ट मध्ये जे आहे ते साखरे संदर्भात पथकाची सुरू असल्याची माहिती दिसते। सोलापूरच्या डीमार्ट मध्ये पुरवठा अधिकारी हे दाखल झालेले आहेत। तिथं आता साखरेचा अतिरिक्त साठा तर होत नाही ना याबाबतची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे। साखर विक्रेते आणि पुरवठादारांनी जास्तीत जास्त 15 दिवस पुरेल इतकाच साठा करावा असे निर्देश देण्यात आलेले आहेत, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळेच पुरवठा अधिकारी हे डीमार्ट मध्ये दाखल झालेले आहेत आणि आता डीमार्ट मध्ये या संदर्भात तपासणी सुरू आहे।